काय सांगणार? गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती हल्ला केला, त्यामध्ये तुम्ही सुद्धा प्रत्यक्षात सहभागी होता। काय नेमका रोष होता तुमचा? आमचा रोष एकच आहे की आमचे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांना अपशब्द बोलू नये, त्यांना स्टेटमेंट देऊ नये आणि त्यांना दिलं तर त्याला असा चोप देत राहणार आम्ही। आणि हा चोप नाही, मला तर जास्त काही बोलता येत नाही, पण माझा हात चालवतो मी। आणि गुणरत्न सदावर्त्यांनी आणखीन पण स्टेटमेंट काही दिले जरांगे पाटलांविरोधात तर त्याच्यावरती आम्ही कुठंही महाराष्ट्रात फिरला तो तर त्याला चोप देणार। असं नाही आहे की जालन्यात आला म्हणून नाही, तो कुठं फिरला घराबाहेर आला की त्याला चोप देणार। बरं, पोलिसांनी या संदर्भात तुम्हाला काही नोटीस वगैरे दिली? पोलिसांनी काय 1 तास बसून ठेवलं, त्याच्यानंतर नोटीस दिली की तुम्हाला 6 महिने आता असला काही कृत्य करता येणार नाही। असला नाही, आता जर का कधी गुणरत्न सदावर्ते दिसला तर तरी पण माझी मारायची तयारी आहे त्याला। काय सांगणार? गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती तुम्ही थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला, काय नेमका रोष होता तुमचा? कारण आम्ही गेल्या 2 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना आम्ही एक संवैधानिक मार्गाने आरक्षणाचा लढा लढतो आहे। आम्ही जी मागणी करतो ती हैदराबाद गॅजेट जे आपल्या हैदराबाद संस्थांमध्ये असलेलं आपला मराठवाडा बिना शर्त महाराष्ट्रात विलीन केला, त्या मागणीच्या संदर्भात आम्ही जे कुणबी नोंदी आमच्या त्या मागत आहे। परंतु 2 वर्षापासून सातत्याने सदावर्त्याने समाजाला वारंवार टार्गेट करून मनोज जरांगे पाटलाला अपशब्द बोलून वारंवार टार्गेट केलं। परंतु आम्ही भरपूर त्याला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्या, भरपूर हे केलं, परंतु शासनालासुद्धा ती भाषा समजत नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल करा। ती आज आमची ही भाषा जर शासनाला कळत असेल तर अत्यंत चांगलं आहे आणि सदावर्त्याला हीच भाषा कळणार ही आम्ही मराठ्यांना ठाम केलं आहे। परंतु येत्या मराठवाड्यात जो पुढे हिंडन तिथलच्या सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे, त्याला ठोकून काढा, त्याला अशा मुसक्या आवळा म्हणजे असे मारा की भयंकर मारा। पुढे काही अडचण आली तर विश्वंभर तिरुके खंबीर आहे तुमच्या करताना, पुढं येऊ द्या। आपल्या वकील बांधवाशी चर्चा केली, वकील बांधवांनी सांगितलं पुढंही त्याला सदावर्त्याला ठोकसाल तर तिथं आम्ही जामीन घेऊ, तुमचं पुरवतो 1 रुपया न खर्च येता पूर्णपूर त्याचा हे करू। परंतु आज हे सदावर्त्याच्या मुसक्या आवळणं हे फडणवीस साहेबाचं काम आहे। फडणवीस साहेबांनी याला पाळलेलं आहे, छगन भुजबळनं त्याला पाळलेलं आहे। यांना विनंती आहे माझी मराठा समाज म्हणून, याला लवकर आवळ घाला, नाही तर याचे शेवटचा कार्यक्रम भल्याशी राहणार नाही। म्हणजे केवळ जरांगे पाटलांना आणि मराठा आरक्षणांना विरोध करतायत म्हणून तुमचा रोष त्यांच्यावरती होता असं म्हणलं तरी वेगळं ठरणार? नाही, जरांगे पाटलांना यांना विरोध करत नाही। आमची आरक्षणाच्या भूमी संविधानिक मार्ग नाही। आम्ही जे मागतो आमचं हैदराबाद गॅजेटनुसार आमच्या हक्काचं आरक्षण मागतो। आमचं हक्काचं आरक्षण मागताना कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, आम्ही धनगर बांधवाच्या विरोधात नाही, ओबीसी बांधवांच्या कोणत्याही विरोधात नसताना आमचं जे ओबीसी आरक्षण आहे, जे आमचं हक्काचं आरक्षण तो मागत असताना जर हा विरोध करत असेल तर याचं काय घेणं देणं त्याचं? ह्यो स्वतः एससी समाजात एससीचं आरक्षण स्वतः घेतो आणि ओबीसीत नसतानासुद्धा आम्हाला याला काय विरोध करतो? हे कोणची सुपारी घेतो? छगन भुजबळची घेतो का देवेंद्र फडणवीसची घेतो? कोणची सुपारी घेतो? सुपारी घेऊन जर कार्यक्रम व्हायचा असेल तर आम्ही मराठी सज्ज आहे। आम्हाला आमच्या छत्रपतीने शिकलेलं आहे, जसा लढा आम्ही छत्रपती तलवारी घेऊन घेतला, आज याला पुढेही काही केलं जाणार नाही। आत्ताच माझ्या भावांनी आज आम्ही इथं फक्त रस्त्यात त्याच्या गाडीवर हल्ला केला, पण आज मंठ्यात त्याच्या गाडी फोडली, याच्या पुढेही त्याला असाच प्रतिकार होणार। बरं, पोलिसांनी या संदर्भात तुम्हाला काही नोटीस वगैरे काही समजूत वगैरे दिली का? तुम्हाला समज दिली का? 168 नुसार आम्हाला नोटीस दिली पोलिसांनी, 6 महिने त्याच्यावर हल्ला करू नका। पण मी पोलीस बांधवाला सांगतो आम्ही याच्यावर हल्ला करणार, कारण आम्ही बी तुमच्यावर आम्ही त्याच्यावर विरुद्ध गुन्हा दाखल केले, तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली याचं पहिलं उत्तर द्या आम्हाला। जर तुम्ही त्याचं उत्तर देत नसाल तर आम्ही त्याच्यावर वारंवार हल्ले करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।